दिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल को ईडी ने अरेस्ट करके जेल में भेज दिया था, लेकिन शुक्रवार को अरविंद केजरीवाल को 50 दिनों के बाद जामीन मिलने पर भंडारा शहर में कार्यकर्ताओं ने धूमधाम से इसका स्वागत किया है और जनता में मिठाई बांटकर नारेबाजी करते हुए बड़ी धूमधाम से जल्लोष मनाया गया। इस समय आम आदमी पार्टी के जिला अध्यक्ष चंचल सार्वे, हेमंत जांबुड़कर, इंडिया एयरलाइंस के कार्यकर्ता और आम आदमी पार्टी के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। आज आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय केजरीवाल साहेब यांना अंतरिम जामीन मिळाला आहे। त्यामुळे आज आम्ही इथे सर्व आम आदमी पक्षाचे आणि इंडिया एअरलाइन्सचे सर्व कार्यकर्ते आम्ही इथे उपस्थित झालो आणि आज या गांधीजी समोर आम्ही बोलू इच्छितो की ही सरकार जी आमच्या केजरीवाल साहेबांवर अन्याय अत्याचार चालू आहे, ज्या प्रकारे हुकुमशाही आणि दडपशाहीचं जे वातावरण तयार केलेलं आहे भारतामध्ये, या देशामध्ये, ते 4 तारखेनंतर आम्ही दाखवून देऊ की काय आहे इंडिया आघाडी मध्ये। डिटेन केलं होतं, त्यांना अंदर केलं होतं। आज त्यांना इन्शुरन्स नव्हतं मिळत, त्यांना हाय शुगर झाली होती, जवळजवळ 280 वगैरे शुगर झाली होती, हाय शुगरच्या लेवलवर चालले होते। त्यांना म्हणजे इतकी दडपशाही आणून आज ते जेलामध्ये होते। आज त्यांना तिथून मुक्तता मिळालेली आहे, तेही अंतरिम जामीन मिळालेला आहे। 2 तारखेला ते परत ईडी ज्या प्रकारे कारवाई करेल त्या कारवाईला समोर जाऊन निर्दोष मुक्तता त्यांना मिळेल याची मी हमखास तुम्हाला आज इथे गॅरंटी देतो। कारण आम आदमीचं जे इथे पक्ष स्थापन झाला दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांनी केला, तर भ्रष्टाचार मुक्त देश होईल याकरिता पक्ष स्थापन झालेला आहे। त्यामुळे आम्ही भ्रष्टाचार करतच नाही, हे भ्रष्टाचारी हेच आहेत, स्वतःच भ्रष्टाचारी आहेत, आमच्यावर फक्त आरोप लावत आहेत। सुप्रीम कोर्टाचा सुद्धा मी आभार मानतो, कारण त्यांनी सुद्धा आमची संविधानाची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संविधान दिलं ते संविधान आज टिकत आहे असं मला वाटत आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए जाहिद शेख, भंडारा।